सर्वांना नमस्कार. मित्रहो, दररोज सकाळी नाश्त्याला काय खावं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मग त्यावेळेला कसं मिळेल ते म्हणण्यापेक्षा काय, कधी बिस्किट खा, कधी ब्रेड खा, पाव खा, असं काहीतरी खाऊन उगाचच पोट भरण्यापेक्षा मोड आलेली कडधान्य, ज्यांना आपण स्प्राउट्स म्हणतो, हे जर आहारामध्ये किंवा नाश्त्यामध्ये नियमितपणाने घेतली तर त्याच्या आरोग्यासाठी कोणते फायदे असतात. या कडधान्यांना मोड आल्यानंतर यांना आपण सुपर फूड्स असं का म्हणतो, तसंच याला जिवंत अन्न किंवा लिव्हिंग डाएट असं सुद्धा का म्हणतात, हे कोणत्या कोणत्या कडधान्यापासून हे बनवता येतात आणि याची खायची कोणती योग्य पद्धत असते, कशा प्रकारे हे खाल्ले पाहिजेत, कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे आणि कशा प्रकारे ते हळूहळू वाढवले पाहिजेत, हे सर्व आपण आज पाहूया. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की कुठल्या कुठल्या कडधान्यापासून आपल्याला हे स्प्राउट्स बनवता येतात. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जे आपण पाहिलेलं आहे त्याला आपण मोड आलेले वटाणे म्हणतो, मोड आलेली मटकी म्हणतो, मोड आलेले मूग, मोड आलेले उडीद असतील किंवा हरभरा असेल किंवा शेंगदाणे असतील. फक्त एकच पाहिजे की त्याच्यामध्ये एवढाली लांब असे मोड, 1-1.5-2 सेंटीमीटर असे लांब आलेले मोड जेव्हा येतील तेव्हा ते खाणं योग्य असतं. त्याचे चांगले फायदे होतात. हे कुठले फायदे आहेत? याच्यामध्ये पहिला फायदा आहे, याच्यामध्ये प्रथिनं भरपूर असतात, प्रोटीन्स. आणि आपण नेहमी म्हणतो आपल्याकडं भारतीयांच्या आहारामध्ये प्रथिनं कमी पडतात, प्रोटीन्स कमी पडतात. त्यातल्या त्यात शाकाहारी माणसांना, म्हणजे चिकन मटन हे काय ते खात नाही, मग त्याच्यामुळं आणखी त्यांना प्रथिनं कमी होण्याची भीती असते. म्हणून हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे कडधान्य म्हणजे. आणि याच्यानं काय होतं की बॉडी बिल्डिंग, ज्याला आपण स्टॅमिना म्हणतो, आपले स्नायू म्हणतो, हे सगळे मजबूत होतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढायला यानं मदत होते. आणि प्रथिनं हे कसं असतं की आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणारा घटक आहे. त्याच्यामुळं सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात. तसंच प्रथिनामुळं काय होत असतं, स्नायू तर मजबूत होतात, पण ऊर्जा तुमची सतत कंटिन्यू चांगल्या प्रकारे टिकून राहते, वाढलेली ऊर्जा टिकते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं उत्साही वाटायला लागतं. दुसरा फायदा असतो की पचन चांगलं होतं. कशामुळं पचन चांगलं होतं की याच्यामध्ये जेव्हा त्याला लांब लांब असे मोड येतात, जेव्हा ते जिवंत अन्न बनतं, कारण अगोदर कसं असतं हे वाळवून ठेवलेलं असतं, हे मटकी मूग उडीद सगळंच, जेव्हा ते अंकुरित होतं, जेव्हा त्याला मोड येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्राण येतो, जीव येतो. म्हणून त्याला आपण लिव्हिंग डाएट किंवा जिवंत अन्न म्हणतो. आणि जिवंत अन्न खाल्ल्यानंतर माणसाला त्याचे जिवंत असल्यासारखे फायदे होतात. तुम्ही मृत अन्न खाल्लात तर त्याच्याकडून जिवंतपणाची अपेक्षा धरू नका, परंतु जर हे जिवंत अन्न घेतलं तर हे चांगल्या प्रकारे शरीराला फायदा देत असतं. आणि पचन होण्याकरता याच्यामध्ये फायबर्स प्रमाण खूप असतं, तंतुमय भाग हा याच्यामध्ये खूप असतो, चोथा होतो हे खाल्ल्यानंतर, खूप चावून खावं लागतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे फायबर्स चांगले पोटात गेल्यानंतर हे कसं वॉटर सॉल्युबल फायबर्स असतात, पाणी शोषून घेतात. पाणी शोषून केल्यामुळे व्हॉल्यूम वाढते आणि व्हॉल्यूम वाढली की पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे पोट साफ होत नाही ही तक्रारच राहत नाही जे नियमित हे कडधान्य खातील. तसंच अपचनसुद्धा होणार नाही, कारण ही जी फायबर्स असतात हे पचन करायला पण, पचनक्रिया पाचकरसमध्ये पाजरायला पण चांगल्या प्रकारे मदत करत असतात. याच्या पुढचा तिसरा फायदा जो आहे तो आहे की वजन नियंत्रणात राहते, कारण याच्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत. प्रथिनामध्ये कॅलरीज किती असतात? 4 किलो कॅलरीज 1 ग्राम प्रोटीन्सला म्हणजे याच्यामध्ये मिळतात. त्यामुळं कॅलरीज पण खूप वाढणार नाही. आणि दुसरं काय होतं की ज्याचं वजन कमी आहे त्यांनी जर हे नियमितपणानं कडधान्य खाल्ली, हे जर स्प्राउट्स खाल्ले, तर त्यांचं काय होतं की हे द्विदल आहे, याच्यामध्ये प्रोटीन्स चांगले असतात, त्यांचे स्नायू वाढतात, स्नायू बलशाली होतात, सुदृढ होतात, बॉडी स्ट्रॉंग बनते. आणि ह्या स्नायूंची वाढ झाल्यामुळं वजन वाढतं. म्हणजे वजन कमी असेल तरी पण ते वाढवण्यासाठी हे उपयोगी आहेत. आणि ज्याचं वजन जास्त आहे, ज्याच्यामध्ये नुसती चरबी जास्त जमा झालेली आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा हे नियमित खाल्ले तर काय होईल, याच्यामधून चरबी मिळणारच नाही. म्हणजे आहे ती चरबी तुमची वापरली जाणार आणि याच्यामुळे जे तुम्हाला ऊर्जा मिळेल, त्याच्यामुळे जे उत्साह मिळेल, तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. आणि ॲक्टिव्ह राहिल्यानं जे ऑलरेडी चरबी तुमच्या शरीरात साठलेली आहे ती पण जळून जायला चांगल्या प्रकारे मदत होईल. तसंच याच्या पुढचा फायदा असतो की रोगप्रतिकारशक्ती वाढते. आता रोगप्रतिकारशक्ती आपण पाहिलं की याच्यामुळं स्टॅमिना वाढतो. प्रोटीन्स हे कसे आहेत, तुमचे बॉडी बिल्डिंग युनिट्स म्हणतो आपण याला, ही प्रथिनं, आणि त्याच्यामुळं तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. लहान लहान कुठलेही आजार तुमच्या मागं लागणार नाही.
तसं हृदयासाठी हे काय फायद्याचं आहे, किती फायद्याचं आहे. कारण हे जे फायबर्समध्ये जातात ते काय करतात, कोलेस्ट्रॉल जे असतं, वाईट कोलेस्ट्रॉल हे कमी करतं आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवायला मदत करतं. त्यामुळं काय होतं की रक्तवाहिन्यांच्या मधून गाठी बनणं, जमा होणं, त्याचे थर होणं हे होणार नाही. आणि म्हणून हृदयाचं आरोग्य, रक्तवाहिन्यांचं आरोग्य, रक्ताभिसरण संस्थेचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहतं. तसंच त्वचा आणि केस कसं असतं की जिथं प्रोटीन्स कमी पडतात त्या व्यक्तींचे केस गळती सुरू होत असते. पण इथे प्रोटीन्स आपण घेतोय म्हणजे केसांची मुळं मजबूत बनतील, केस गळती होणार नाही. त्वचासुद्धा काय होईल की त्याची चांगली चकचकीत, टवटवीत, तजेलदार त्वचा, उत्साही आणि तरुण असल्यासारखी त्वचा दिसायला होईल. कारण याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ट्रेस एलिमेंट्स असतात आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर असतात. त्यामुळं त्वचेचा ग्लो जो आहे हा पण चांगल्या प्रकारे येईल. तसंच तुम्हाला दिवसभर याच्यामुळं ऊर्जा मिळत राहते. पोषक घटक तर मिळतातच, तसंच तुमचा थकवा निघून जाईल, तुमचा उत्साह वाढेल आणि तुमची भूक कमी होईल. सतत तुम्हाला खावं वाटणार नाही. आणि त्यामुळं काय होईल की जर तुमची ऊर्जेचा स्तर हा जर नियंत्रित राहिला तर तुमची रक्तातली साखर नियंत्रित व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. म्हणजे साखर तर भरभर वाढणारच नाही, पण जे आहे ती पण कमी व्हायला, नियंत्रित राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल. ही एवढे फायदे सगळे आपण जर नियमितपणानं स्प्राउट्स किंवा मोड आलेले कडधान्य खाल्ली तर होतात. आता हे कशी खाल्ली पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचं आपण तर सांगितलं की त्याला लांब लांब मोड आल्यानंतरच खायचे आहे. आणि दुसरं, तुम्ही ज्यांना सवय नाही, कारण हे पचायला जड असतं, ज्यांना अजिबात सवय नाही त्यांनी खूप कमी, थोडे 1 चमचा 2 चमचे खाण्यापासून सुरुवात करावी आणि बारीक चावून खावी. जास्त वेळ चावा. त्याचं तोंडामध्ये जर लाळ मिसळून त्याचं अर्धवट जे पचन असतं ते तोंडातच झालं पाहिजे. राहिलेलं बाकीचं पचन पुन्हा पोटामध्ये होईल. त्यामुळे त्रास होणार नाही. तर बऱ्याच जणांना ज्यांना सवय नसते त्यांनी जर हे गडबडीत खाल्ले, तसेच खाल्ले, थोडं जास्त प्रमाणात खाल्ले तर पोटदुखी होऊ शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच हे स्वच्छ असावेत. चांगल्या पाण्यामध्ये हे मटकी किंवा जे मूग उडीद टाकायचे ते टाकले पाहिजे आणि त्याच्यापासून म्हणजे जंतू संसर्ग होणार नाही ह्याची पण काळजी केली पाहिजे. तसंच ही योग्य पद्धत एकदा तुम्हाला समजली की आता काय करायचं आहे, नियमितपणानं स्प्राउट्स खायचे आहेत. आता मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा उद्यापासून तुम्ही कुठले स्प्राउट्स खायला सुरू करणार आहात, हे नियमितपणानं खाणार आहात आणि त्याचे फायदे काय होणार आहेत हे आजच्या व्हिडिओमधून तुमच्या प्रकृतीला कोणते लागू पडतात ते पण मला सांगा. कारण मी प्रत्येकाच्या कॉमेंट्सची उत्तरं देतो. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायु होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.